भागवत काय आहे? भागवत चित्ताकर्षण करून चित्ताला स्थिर करतं, स्थिर केलेल्या चित्तामध्ये उपदेशाचा थेंब टाकतं, त्या उपदेशातून ज्ञान आणि भक्ती ग्रहण करायला लावतं आणि भक्तियुक्त झालेलं अंतःकरण स्वतःहून भावनांची अभिव्यक्ती करायला लागतं. त्याला म्हणतात भागवत. भागवताचा रचनाबंध काय थोडा सांगतोय. भागवत बोलतं ते घटनेतून बोलतं. घटना भगवत लीलेच्या रूपानं आल्या, घटना साधारण चरित्राच्या रूपानं आल्या. हे साधारण चरित्र अनेकांचं भागवतामध्ये आलं. तो इतिहास म्हणून आलं, ते चरित्र भविष्य म्हणून आलं, ते चरित्र उपाख्यान म्हणून आलं. भागवतामध्ये काही उपाख्यान आहेत. भवाटवीचं उपाख्यान आहे. कशा करता हे उपाख्यान आलं? एका चरित्रातच आलंय. चरित्रच आहे, ती घटनाच आहे. ते उपाख्यान म्हणजे इतिहास म्हणून, भविष्य म्हणून त्या घटना सांगण्यात आल्या. असं असं घडलं, मागे असं असं यांची भेट झाली, विदुर मैत्रेयांचा संवाद झाला, मी सांगतो ऐक. सुरू झाली घटना. मग त्याच्यामध्ये विदुर मैत्रेयांमध्ये काय संवाद झाला, कसा झाला, काय प्रश्नोत्तर झाली, त्याच्यातून काय ऐकायला मिळालं, त्याच्यातून कोणत्या घटना सांगितल्या गेल्या, हे सगळं जे सांगितलं जातं ते घटनात्मक पद्धतीनं केलं जातं. 4 प्रकारामध्ये वर्गीकरण करता येतं भागवताचं. घटनात्मक, उपदेशात्मक, स्तुत्यात्मक आणि गीतात्मक.